महाराष्ट्रातील कोणत्याच काँग्रेस नेत्यानं आजपर्यंत केली नसेल एवढी जहरी टीका सोलापूरच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांनी वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली. ताईंचं असं एकही भाषण नसावं ज्यात मोदींचा उल्लेख आला नसावा. तर याच प्रणितीताईंचं यंदाच्या निवडणुकीतील राजकीय जे भवितव्य आहे ते मोदी ठरवणार आहे असं जर म्हटलं तर तुम्ही नक्कीच गोंधळात पडाल, तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर मंडळी, या गूढ प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागेल आजही कुणी सांगायला तयार नाही. मतदान झालं 7 मेला, आज तारीख आहे जवळपास 18. तर या 11 दिवसामध्ये एक जरी असं ठामपणे सांगू शकत नाही की होय या उमेदवाराला एवढे मतं पडतील, या उमेदवाराला एवढे मतं पडतील. आपण यापूर्वीच्या भागामध्ये विधानसभा निहाय मतदारसंघ निहाय आपण जी आकडेवारी घेतली होती त्याच्यामध्ये पण आता फरक पडत चाललाय. जे काँग्रेसचे नेते मोहोळमध्ये 5 ते 10 हजारचं आम्हाला लीड मिळेल असं घाबरत सांगत होते, तिथं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी काल लोकमतला दिलेल्या मुलाखतीत 35 हजाराचा लीड काँग्रेसला मोहोळमध्ये मिळेल असं त्यांनी ठणकावून सांगितलं. राजन पाटील, उमेश पाटील, बाकीचे नेते भाजप सोबत असतानाही 35 हजारचा लीड विरोधकांना आश्चर्याची गोष्ट आहे. कारण 2014-2019 या दोन्ही लोकसभेला राजन पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा प्रचार करूनही त्यांना एवढा कधी लीड देता आला नव्हता. यावेळी ही नेते विरोध असताना काँग्रेसला एवढं लीड मिळतं याचा अर्थ त्या ठिकाणी लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे. आणि तोच प्रकार, जी मानसिकता जे आरक्षण असेल, संविधान बचाव असेल किंवा बाकीच्या काही समाजाची मानसिकता असेल, तीच जवळपास अशी भाजपच्या विरोधात सुप्त लाट पंढरपूर आणि मंगळवेढ्यामध्ये दिसून आली. त्यामुळे मोहोळमध्ये 30 हजार आणि पंढरपूर मंगळवेढ्यात 20-25 हजार असं 55 हजारचा एक गटा मताधिक्य काँग्रेसला मिळणार आहे हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. मात्र हे 55 हजारचं जो लीड आहे हे तोडणार आहे शहर उत्तर, अक्कलकोट आणि दक्षिण या ठिकाणी. शहर उत्तरमध्ये भले भाजपचे नेते दावा करत असतील गेल्या वेळी आम्हाला 60-66 हजारचा लीड होता, यावेळी आम्ही 60 हजारचा घेऊ, 50 हजारचा घेऊ. त्यांच्यात थोडंफार तथ्य आहे. एक तथ्य म्हणजे त्यांचं यावेळी मतदान वाढलंय, टक्का वाढलाय, तरुण जो वर्ग आहे नवीन मतदार तो भाजपकडे मोदीकडे आकर्षित झालेला आहे, इथपण ठीक आहे. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की त्यांचं मतदान एक 10 हजारांनी वाढलं तर बाकी काँग्रेसकडे गेल्या वेळी वंचितच्या आंबेडकरांना, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना जी काही एक गटा मतं पडली होती त्यातली 40-50 हजार मतं उत्तरमध्ये काँग्रेसला मिळणार आहेत. त्यामुळे 10 हजारांनी सरकणारी, थोडी पुढे सरकणारी भाजप आणि त्यांच्या जवळपास आलेले 40-50 हजारांनी वाढलेलं काँग्रेस, या दोघांमधला जो गॅप आहे मतांचा तो खूप कमी राहणार आहे. त्यामुळे तिथं लीड जास्तीत जास्त 15 ते 20 ते 22 हजारापेक्षा जास्त मिळू शकणार नाही असं राजकीय तज्ञांचं मत आहे. तिथं 20-22, अक्कलकोटमध्ये 18 ते 20 आणि दक्षिणमध्ये 10 ते 15 अशी सगळ्याची बेरीज करून हे मोहोळ आणि पंढरपुरातलं जे 55 हजारचं काँग्रेसचं लीड आहे ते बीजेपी या 3 ठिकाणी तोडणार आहे. दोन्ही ठिकाणी असं समसमान आलेले हे 2 पक्ष जेव्हा मध्यमध्ये येतील मतमोजणीच्या वेळी, त्यावेळी मात्र ज्याला मध्यमध्ये लीड मिळेल, मताधिक्य मिळेल, मग ते 1 हजारचं असेल, 10 हजारचं असेल किंवा 50 हजार असेल, तेवढ्याच मताधिकांनी त्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार आहे. हे 1001% निश्चित. पहिल्या दिवसापासून मी आपल्या या रिजनल डायरीमध्ये तेच वेळोवेळी सांगत आलेलं आहे आणि तसंच दिसू लागलंय. त्यामुळं आज मध्यवर आपण थोडंसं फोकस करूया. इंटरेस्टिंग आहे आणि प्रत्येकाला उत्सुकता आहे की मध्यमध्ये काय होणार. कारण मध्य मतदारसंघ प्रणितीताईंचा आणि भाजप नेत्यांचे योगी आदित्यनाथ असतील, राजासिंग असतील किंवा बाकीच्या काही सभा याच मध्ये सर्वाधिक झालेल्या, भाजपनं जोर लावलेला आणि त्याच्यामुळे नेमका काय होणार याचा शोध आपण या मध्ये घेणार आहोत. मध्ये 5 प्रकार आहेत. सामाजिक आणि भौगोलिक दृष्ट्या 5 टप्पे पडतात. पहिला टप्पा जो येतो तो पूर्वेकडचा, अशोक चौकाच्या वरचा, त्या ठिकाणी पद्मशाली समाज आहे आणि इतर समाजाचे तेलुगू भाषिक आहेत. हा विधानसभेला प्रणितीताई सोबत नेहमी असायचा. मात्र यंदा या 2 सभा झाल्या योगी आदित्यनाथांच्या, राजासिंगच्या आणि जे काँग्रेसचे मूळचे नंतर शिवसेना नगर झाले देवेंद्र कोटे यांनी शेवटच्या 10 दिवसामध्ये भाजपमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी सर्व पद्मशाली समाजाची एक गट्टा
अशी मूठ आवळून त्यांना भाजपसोबत नेण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे तिथं थोडंसं चित्र वेगळं दिसलं यावेळी. का महेश कोटे गेल्या वेळी प्रणितीताईंच्या विरोधात उभारले होते बंडखोरी करून. त्यावेळी जो प्रचार केला देवेंद्र कोटेने आपल्या भावाबंधूसाठी त्याचा तो अनुभवाचा त्यांना यंदा फायदा झालेला आहे हे लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर खालचा जो मधला पट्टा आहे तो मौला चौक शास्त्रीनगर असा जो आहे तिथं जो मुस्लिम मतांचा गट्टा आहे तो मात्र पूर्णपणे 100% मला हरकत नाही काँग्रेस सोबत गेलेला आहे. तिसरा जो मधला टप्पा येतोय तो येतोय मुरगी नाला, त्याच्यानंतर लष्कर आणि जो ते लोधी आणि मोची जो समाज आहे विकुलला आणि बाकीचे काही आहेत त्या ठिकाणी मोची समाज जो पूर्वीपासून ताईसोबत होता देवेंद्र भंडारे यांचा, मात्र यावेळी पहिल्यांदा असं चित्र दिसते की काही प्रमाणामध्ये तरुण वर्ग आणि बाकीचे काही लोक मोची समाजातले भाजपकडे गेले. या ठिकाणी करण मेत्रे यांचं एक चांगलं वर्चस्व होतं. त्यांच्या मृत्यूनंतर निघालेल्या अंत्यसंस्कारात कोरोनाच्या काळात जी काही गुन्हे दाखल केले गेले मोची समाजाच्या कार्यकर्त्यांवर त्याचा राग अजूनही ठसठसतोय. आणि ऐन इलेक्शनच्या तोंडावर राम सातपुते भाजपचे उमेदवार यांनी फडणवीसांना फोन लावून जे गृहमंत्री आहेत राज्याचे की या गुन्हे मागे घेण्यासंदर्भात जी चर्चा केली त्याचं लाईव्ह वगैरे जे काय केलं काही लोकांना ते नौटंकी वाटलं, मात्र त्याचा इम्पॅक्ट मोची समाजावर झाल्याचं यंदाच्या मतदानात स्पष्टपणे दिसून आलं. त्याच्या बाजूला जो लोधी समाज आहे तो थोडासा भाजप सोबत असतो पण यावेळी त्याचं प्रमाण जरा अधिकच वाढलंय हे स्पष्टपणे जाणून आलं. मात्र त्या ठिकाणी प्रणितीताईंचं काम आहे गेल्या 15 वर्षात त्यामुळे तिथल्या महिला वर्गाला लोधी समाजातला आजही ताईबद्दल असतंय 1 to 1 त्यांचा संवाद आहे संपर्क आहे त्याचाही फायदा प्रणितीताई थोडाफार होऊ शकतो. मात्र त्याच्यानंतर आपण येतोय खालचा जो पश्चिम भागाचा चौथा जो टप्पा आहे सेटलमेंट. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जेवढे काही निवडणूक झाल्या असतील त्या निवडणुकांमध्ये इथला जो भटका विमुक्त जो समाज आहे सातत्यानं काँग्रेस सोबत आणि सुशीलकुमार शिंदे फॅमिली सोबतच राहिलेला आहे. भलेही सुशीलकुमार शिंदेचा 14-19 पराभव झाला, या ठिकाणी मध्ये भाजपला 30-33 हजारचं लीड मिळाला, तरीही सेटलमेंटनं कधीही काँग्रेसची साथ सोडलेली नाहीये. मात्र यंदा निवडणूक मतदानाचे 4 ते 5 दिवस अगोदर याच काँग्रेस पक्षाचे जे भटका विमुक्त सेलचे अध्यक्ष भारत जाधव त्यांनी जी घरकुल योजनेसाठी सोसायटी स्थापन केली संस्था त्याची मीटिंग घेतली मैदानामध्ये. त्या ठिकाणी 8 ते 10 हजार महिला अकस्मातपणे जमल्या आणि त्या ठिकाणी स्टेजवर बसलेल्या कुठल्याही राजकीय कोणी नव्हतं त्याच्यामध्ये. त्या नेत्यांनी बोलता बोलता सांगितलं की जसं आडम मास्तरांची रेनगरची योजना आहे कोणी केली तेव्हा समोरनं आवाज आला मोदी मोदी आणि श्रीरामाच्या जे घोषणा देण्यात आल्या हे आश्चर्यकारक होतं, धक्कादायक होतं तिथल्या लोकांसाठी. तिथं आजपर्यंत कधीही कमळ फुललेलं नव्हतं, कधीही गांधी घराण्याशिवाय किंवा शिंदेशिवाय दुसऱ्या कुठल्या नेत्याचा जयघोष झाला नव्हता. तिथं त्या ठिकाणी पहिल्यांदाच मोदी ऐकायला मिळालं. विशेष म्हणजे त्या सेटलमेंट परिसराचा जो तरुण वर्ग आहे नवीन त्या बहुतांश तरुण वर्गाच्या गाड्यावर यंदा जय श्रीराम लिहिलेलं आणि हनुमानाचं स्टिकर लिहिलेलं दिसलं. हा थोडासा जो एक बदल दिसतोय त्या सेटलमेंटमध्ये तो भाजपसाठी आश्वासक असल्यासाठी काँग्रेससाठी थोडासा धक्कादायक आणि गांभीर्याने विचार करायला लावणार आहे. ही झाला चौथा टप्पा. आता 5वा टप्पा शेवटचा मधला जो आहे ती की रेल्वे टपरीपासून मोदी तिथून जो सुरू झालाय तो 7 रस्त्यापासून जो मधला जो भाग आहे त्याला म्हणतात मोदी. आणि या मोदी भागावरच प्रणितीताईंचं भवितव्य अवलंबून आहे. या भागात मोची समाज आहे, लिंगायत समाज आहे, बाकीचाही समाज तिथं 18 पगड जाती तिथे एकत्र ओबीसी राहतात. विशेष म्हणजे सुशिक्षित एरिया सुद्धा पंका बावडीपर्यंत अपार्टमेंट आहेत, सोसायटी आहेत, तिथं बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुशिक्षित मंडळी तिथं राहतात. हा मोदी विभाग पूर्वीपासून प्रणितीताईंच्या सोबत राहिलेला आहे. गेल्या 3 निवडणुकीत जर मतदारची आकडेवारी जर बघितली तर मात्र सुशिक्षित लोकांचं एक आहे, विधानसभेला प्रणितीताई, लोकसभेला मोदी हे त्याचं गेल्या 2 निवडणुकीत दिसून आलंय. त्यामुळे यंदा तू कुठं नेमका गेला हे सांगता येईना झालंय, कारण खुद्द प्रणितीताई त्याच त्यांच्या मतदारसंघातल्या आमदार उभारले आहेत आणि त्याचं 1 to 1 तिथं कनेक्शन आहे. सुशील लोकांचं सांगता येईना झालंय कारण सुशील लोक कधीही बोलून मतदान करत नसतात. आणि या ठिकाणी जो मोची समाज आहे आणि बाकी समाज आहेत त्या मोची समाजामध्ये सुद्धा जातीय ध्रुवीकरण झाल्याचं यावेळी स्पष्टपणे जाणवलं. जी वेळ यापूर्वीच्याही 2-3 भागात आपण सांगितलं, तौफिक भविष्य भाषणाची जी क्लिप असेल, त्याच्यानंतर देवेंद्र कोटेचं जे भाषण असेल प्रक्षोभक ज्याच्यावर त्यांच्यावर आता आजच गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या नेत्यांच्या ज्या काही भाषणं झाली आहेत
त्या सगळ्याचा इम्पॅक्ट या मोची समाजातल्या तरुणांच्या मानसिकतेवर झालेला आहे. त्यामुळं मोदीमध्ये ज्याला लीड मिळेल त्यालाच मध्यमध्ये मिळणार आहे आणि मध्यमध्ये ज्याला मताधिक्य मिळणार आहे तो सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडून येणार आहे. हे मी पुन्हा पुन्हा ठासून आवर्जून सांगतोय, कारण तसंच घडणार आहे. तर मंडळी, आता तुमच्या लक्षात आलं असेल की यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रणितीताईंचं भवितव्य मोदी ठरवणार हे निश्चित. नमस्कार, धन्यवाद.